पुण्यामध्ये एकता नगरीमध्ये आता मुठा नदी काठचा मातीचा बांध फुटलाय, त्यामुळे पुराचं पाणी प्रचंड वेगानं एकता नगरमध्ये आता घुसू लागले। तर इतका वेळ प्रशासनानं बाहेर पडण्याचं लोकांना आवाहन केलेलं होतं, मात्र लोक बाहेर पडत नव्हते आणि आता मात्र हे लोक आपल्या वाहनं काढण्यासाठी तिथं धावपळ करू लागलेले आहेत। पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी आपल्याला सध्या पाहायला मिळते। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि पुण्यातल्या एकता नगरमध्ये या पुराचं पाणी शिरलेलं आहे। तिथली काही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। एकता नगर या ठिकाणी मातीचा बांध फुटलाय, त्यामुळे आता हे पाणी याही ठिकाणी प्रवाहित झालंय। एकता नगरमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। काही नागरिकांची या ठिकाणी वाहनं होती पार्क केलेली, मात्र ही वाहनं काढण्यासाठी आता नागरिकांची धावपळ सुरू राहिली आहे। मिळेल तिथे पाण्याचा प्रवाह, त्याला मिळेल तसा वाट आता हे पाणी काढताना पाहायला मिळते आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर एकता नगरीत जो बांध टाकला होता तो खरं तर पाण्याला अडवत होता, पण आता तोच बांध बघा एकता नगरीच्या बाजूला इथं मातीचा जो ढिगाऱ्याचा बांध होता, याला पण ताल म्हणू गावकडच्या भाषेत, ते फुटलेलं आहे आणि ते पाणी आता इथं एकता नगरीच्या ह्या इमारतीत घुसायला लागलेलं आपण बघू शकतो इकडं। आणि तर आत्तापर्यंत हे गटाराचं पाणी बॅक मारत होतं, पण आता हे पाणी घुसल्यामुळं ह्या एकता नगरीत निश्चित पाणी जाणार असं सध्याचं हे पुराचं चित्र आहे। कदाचित हे पुराचं पाणी आणखीन हे बघा इकडूनही घुसायला लागलं। इकडं ह्या साईडला मी कॅमेरामॅनला दाखवेल, ह्या पद्धतीने एकता नगरीत पाणी घुसायला लागलेलं आहे। त्याच्यामुळं आता नागरिकांना पालिका आव्हान करते, तुम्ही तात्काळ इथून ही घरं रिकामी करा। अजून नागरिकांनी कुठेही बाहेर निघायला प्रयत्न केला नव्हता, पण आता पालिकांना हे लोकांना बाहेर काढावं लागणार। अशा पद्धतीने हे पुराचं पाणी आता कुठे हे पुराचं पाणी हे बांध फुटल्यामुळे घुसायला लागलेलं आहे। मॅडम काय सांगाल, आता बांध फुटले तुमच्या समोर, आता तरी लोक बाहेर निघायचे नाही? आता सकाळी 10 वाजल्यापासून जेव्हापासून आम्हाला पाण्याचे इशारे मिळत आहे, कंटिन्यू आम्ही 2 ते 3 तास आणि आत्ता सुद्धा महापौर मॅडम येऊन गेले आहे। कंटिन्यू नागरिकांना पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे असेल, व्हॉट्सअपद्वारे असेल, मेसेजिंग सुरू आहे की बाबा आपापली वाहनं असतील, आपापल्या मौल्यवान वस्तू असतील तर सुरक्षित स्थळी हलवा। इव्हन ज्या नागरिकांनी तात्पुरती निवाराची व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी आम्ही तात्पुरती निवाराची व्यवस्था केलेली आहे, कारण लोक येतात की नाही, बाहेर येतात की नाही आम्ही आवाहन करतोय, पण ते त्यांनी पण प्रत्येक नागरिकांची पण तेवढी आता तर बांध फुटलंय, पाणी वाढू शकते। नागरिकांना आपलं बांध अडवत होता पुराच्या पाण्याला, पाठीमागे दिसतंय आम्हाला जो पाण्याचा विसर्ग आहे तो 43,000 म्हणजे खूप जास्त विसर्ग आहे आणि असं जर पाऊस सुरू झाला तर तो विसर्ग वाढण्याची अजून जास्त शक्यता आहे। त्यामुळे आम्ही नागरिकांना सतत 4 ते 5 तास झाले सकाळपासून कंटिन्यू पब्लिक ॲटिट्यूडमध्ये आवाहन करणं सुरू आहे, तरी नागरिकांनी अजूनही वेळ गेली नाही, तातडीने बाहेर पडावं। म्हणजे ह्या इकडल्या सहाय्यक आयुक्त आहेत पोद्दार मॅडम, यांनी सांगितलं की नागरिकांनी आता तरी बाहेर पडावं, कारण हे पाणी बघा किती स्पीडने आता या ठिकाणी घुसायला लागलेलं आहे आणि हे पुराचं पाणी आता हे आता पुराचं पाणी आहे, कारण बांध फुटलेलं आहे पाठीमागचं आणि हे ह्या बिल्डिंगमध्ये आणि इकडल्या साईडला मी इकडल्या साईडला कॅमेरामॅनला सांगेल, इकडून आता हे पाणी यायला लागलेलं। म्हणजे आता काही क्षणात हे पुराचं पाणी ह्या अख्ख्या एकता नगरीला जे आतापर्यंत जलमय करत नव्हतं पण इथपर्यंत आलेलं आहे। मग ते तिथपर्यंत होतं ते गाडीच्या पलीकडं, आता इथपर्यंत आलेलं आहे। म्हणजे आता खऱ्या अर्थाने एकता नगरीत पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे आणि या पाठीमागचा ताल होती जो नदीकाठी घातला होता, पाणी अडवत होती, ती फुटल्यामुळे काही क्षणात काही मिनिटांमध्ये हे जे बिल्डिंग आहेत 5 एकता नगरीच्या ह्या सगळ्या पाण्याखाली जाणार, हे अगदी सुस्पष्ट आहे। म्हणून आता तरी नागरिकांनी बाहेर पडावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात येतं आहे। म्हणजे सगळी सुसज्ज अग्निशामक दल आणून ठेवलं आहे, वगैरे पालिकेच्या सुसज्ज गाड्या आहेत तिथं लोकांना बाहेर काढण्यासाठी, पण लोक काय अद्याप बाहेर निघाल तर हे बघा पाणी अडवण्याचा प्रयत्न करतात, पण अशाने पाणी अडेल असं वाटत नाही, कारण पाण्याचा फ्लो आता नितीन सांडवर सूचनात म्हणजे झिमड्या पुणे एकता नगरी। तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जवळपास 45,000 क्युसेक्सनं हा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे एकता नगरसारख्या भागामध्ये ज्या अनेक इमारती आहेत त्या इमारतींच्या पार्किंग लॉटमध्ये आणि पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आता वाढू लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून तत्ताचा पण आढावा पाहिला। थेट आपण चंद्रकांतकडे जाऊया, जाणून घेऊया काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे। चंद्रकांत, मोठ्या वेगानं पाण्याचा प्रवाह आहे तो या बिल्डिंगमध्ये घुसताना पाहायला मिळतोय आणि पाण्याला अडवणं कठीण आहे, कारण हा प्रवाहाचा जो वेग आहे तो अतिप्रचंड आहे। नागरिक अजून बाहेर पडायला तयार नाही आहेत, काय नेमकं आत्ताचं चित्र आहे? अनुपमा, आत्ता जो आपण वॉकथ्रू बघितला तो मगाचं आणि आत्ताचं सिच्युएशन मी कॅमेरावर नितीनला सांगेल, हे आत्ताची सिच्युएशन आहे। अख्खं एकता नगरीची जी गल्ली आहे, पहिली गल्ली नदीकाठची, ती पूर्ण जलमय झालेली आहे।
सगळं पाणी घुसलेलं आहे बघा. लोक आपापलं सामान आता काढायला लागलेत. खरं तर सकाळपासूनच पालिका आवाहन करत होते या लोकांना की बाबांना पूर येणार आहे, इथं तुम्ही सुरक्षित स्थळी हाला, तुमच्या गाड्या काढा. पण लोक काय ऐकत नव्हते. लोकांना वाटलं काय फारसं पाणी येणार नाही. पण अशातच तो बांध फुटला, जो आपण एक्सक्लुझिव्ह लाईव्ह दाखवला मगाच. नदीकाठचा जो जे पाणी अडवत होता तो बांध फुटल्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये अख्खं एकता नगरी जलमय झालेली आहे. नितीन आपला कॅमेरामन ही सगळी दृश्य दाखवतं आपल्याला टॉप अँगलनी. ही सगळे बघा, सगळीकडे आता लोकांची धावपळ सुरू आहे आपलं सामान नेण्यासाठी. पालिकांचे कर्मचारी आवाहन करतात. पण हे सकाळपासून लोकांनी केलं असतं तर कदाचित ही परिस्थिती ओढली. तरी आता लोक निघायला लागलेत बाहेर. काय सांगा, बोला. एकता नगरी, विठ्ठलनगर, निंबनगर परिसरामध्ये जसजसे आम्हाला पाटबंधारे विभागाकडनं किंवा पुणे मनपा हेड ऑफिसकडनं पाण्याचे इशारे मिळत आहे, त्या पद्धतीने आम्ही सर्व यंत्रणा पुणे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाची, म्हणजे मी सहाय्यक आयुक्त असेल, आमचे उपायुक्त असेल किंवा माझे SI DSI सर्व इंजिनियर्सची सकाळी 9-9:30 वाजल्यापासून फील्डवर आम्ही या भागामध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे कंटिन्युअस लोकांना, नागरिकांना आवाहन करतोय की बाबा विसर्ग कोणत्याही क्षणी 50,000 क्युसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु नागरिकांना अजूनही त्या जबाबदारीची जाणीव दिसून येत नाही. म्हणजे आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून गोष्टी सांगतोय. घ्या खोटे इंटरव्ह्यू घ्या. 9 वाजता सांगितलं आता हे बघा, हे सगळे नागरिक हे आता बाहेर पडायला लागलेत लोक. हे बघा, ही तर साल बांधलेले आहेत. ह्या अशा पद्धतीने आता नागरिकांचा रोष तुम्हाला पाहायला मिळतो. येतं लोकांची काका शांततेत बोलूया आपण. बोलायचं काय म्हणणं आहे तुमचं थोडक्यात? पावसात अडकल्यात गाड्या. हा बघा, या शांत का करतात? ह्यांचं उकड पडतं ना गव्हर्नमेंटचं बाकीचं. गाड्या पाण्यात, पोरं शाळेमध्ये. त्यांनी आव्हान केलं होतं ना. कुठलं आव्हान? कधी सांगितलं? कोण घरी होतं? आज काय घरी सुट्टीचा दिवस आहे का? लोक घरी असाय सगळे काम धंद्याला. आणि काय मला असं पाणी सोडल्यानंतर आम्ही तुम्हाला गाडी काढताना बघितलेलं आहे. तुमचा संताप आम्ही समजू शकतो. गाडीत पाणी गेलं, अजून 2 गाड्या तिकडे आतमध्ये आहेत. संताप ना, यांना मारली पाहिजेत. हे जे अधिकारी येतात ना इथं, तोंड दाखवून जातात दरवर्षी, हे करू आणि ते करू. काय उपयोग नाही यांचा. म्हणजे हा लोकांचा संताप आहे. खरं तर नागरिकांना पालिका आव्हान करत होती, तरी मग हे काय होतंय मॅडम? मॅडम जे आहेत ना, बराच वेळ झालं वेगवेगळ्या चॅनलला काय सांगते. कुठल्याही प्रकारे 9 वाजता कुणीच काय सांगत. ठीक आहे, त्यांची भावना आपण समजू शकतो. नाही, आम्ही नागरिकांचा संताप समजू शकतो. परंतु पुणे मनपाची सिंहगड रोडची यंत्रणा, माझा संपूर्ण स्टाफ म्हणजे SIRच्या कामात व्यस्त असताना सुद्धा संपूर्ण स्टाफ आपल्या फील्डवर नागरिकांना आवाहन करतोय. म्हणजे त्यांचा एक रोष असेल, परंतु या भागातील कोणीही नागरिक असेल ते सांगतील की सकाळपासून 9-9:30 वाजल्यापासून आपली संपूर्ण यंत्रणा फील्डवर आहे. पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे असेल किंवा लोक बाहेर पडले की नाही? आता बरेचसे लोक आता बाहेर पडतात. इव्हन आपण जे दुकानदार लोक आहे त्या सगळ्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग. आपण प्रत्येकाला आवाहन केले की बाबा आपलं सामान सुरक्षित हलवा किंवा दुकान आपली बंद करा म्हणून. परंतु अजूनही नागरिकांना असं वाटतं की बाबा आमच्यापर्यंत पाणी येणारच नाही. परंतु 43,000 क्युसेक 50,000 क्युसेक म्हणजे हा प्रचंड पाण्याचा विसर्ग असतो. वरपर्यंत जाणार मला वाटतं. आणि अशाच प्रमाणात जर वर पाऊस सुरू राहील तर हा विसर्ग त्याहीपेक्षा अजून 50,000 पण जाऊ शकतो. म्हणजे अजूनही वेळ गेला नाही. नागरिकांनी तातडीने घराबाहेर पडावं, आम्ही हेच आवाहन करू शकतो. या पालिका आयुक्त पोद्दार मॅडम आहेत, सहाय्यक आयुक्त, ह्या सकाळपासून इथं ठाण मांडून आहेत. नागरिकांना आव्हान करतात की बाबांनो बाहेर पडा, पाणी घुसणार आहे. आणि अखेर ते पाणी या एकता नगरीत घुसलेलं आहे. मी पुन्हा एकदा कॅमेरामन नितीनला थोडं पुढे येण्याची विनंती करेन. मी आपल्याला इकडची पुराची दृश्य दाखवता येतील आपल्याला. ह्या पद्धतीने सावकाश जी लोक स्वतः कामावर गेली असतील, परंतु राज्यभर पडणाऱ्या पावसाचं प्रमाण विचारात घेता किमान आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण फोन करून ही नक्कीच माहिती घेऊ शकलो असतो. म्हणजे इथे असलेला कुठलाही नागरिक किंवा कुठलाही दुकानदार सांगेल की आम्ही कधीपासून आमची यंत्रणा संपूर्ण फील्डवर आहे. नाही, मी समजू शकतो. मी सकाळपासून इथंच आहे. या पद्धतीने हे बघा, इकडे सगळं पाणी घुसलेलं आहे. ह्या सगळ्या परिसरामध्ये पाणी घुसलेलं आहे. आणि ऑलरेडी जे मग इथं पाणी नव्हतं काही मिनिटांपूर्वी, अवघे म्हणजे हा सगळा 10 ते 15 मिनिटांचा सगळा कालावधी आहे. हे सगळ्या कालावधी आहे, सगळं पाणी घुसलेलं आहे. मॅडम, मला वाटतं मग तुम्ही आव्हान करत होता लोकांनी ऐकलं नाही. आता पाणी घुसलं इकडं, काय सांग? पाणी पण इतकं स्पीडने आलं, सगळे मातीचे ढिगारे फुटले. 5 मिनिटात पूर्ण भरलं पाणी. काय करणार आता? आता काय लोक सुरक्षित बाहेर आता पडतात. काही घरी असतात, काही ऑफिसला गेलेले असतात. घरी कोणी तुमची अडचण समजू शकतो. आता माझी वहिनी ऑफिसला गेली होती, माझं छोटं बाळ, मी आत्ता पाण्यातनं घेऊन आले त्याला बाहेर. तुमचं सगळं आता घर पाण्याखाली गेलं? नाही, आमचं वर आहे, पण पार्किंगला तर पाणी पूर्ण लागलं. घुसलेलं आहे. हो, म्हणजे बघा, लोकांना आपलं घरदार सोडून म्हणजे नोकरी निमित्त जे लोक बाहेर गेले होते, कुठून आले, कसं काय गाडी काढायला लागले होते? गाड्या आमचे मुलं वर आहेत, त्यांची आधी पाणी आलं त्याच्यामुळे गाड्या तशाच राहिल्या होत्या बाहेर. आता चाललोय काढतो. बघा, सगळे लोकांची धावपळ आपण सहज बघू शकतो. मागा इथं काहीच पाणी नव्हतं, आता सगळीकडे पाणी भरलं. हा नदीचा प्रवाह आहे. मी कॅमेरामॅनला सांगेल, हे बघा, ही सगळी नदी आहे. ह्या नदीचं पाणी सगळं आता इकडं सगळं
आपण समजू शकतो तुमच्या भावना. ही सगळी परिस्थिती काही क्षणापूर्वी इथं काही नव्हतं आणि आता सगळं पाणीच पाणी दिसतं आपल्याला सगळ्या एकता नगरीमध्ये. ही सगळी अशी अवस्था आहे. नागरिक म्हणतात की आम्हाला सूचना दिल्या नाही, पण आता पालिका आपण बघितलं, पालिका म्हणते आम्ही सकाळपासून सूचना देतोय, पण तरी खरे आता हे बघा, हे चंद्रकांत, सामान एकंदरीतच काढावं लागतं. नागरिकांचा एक वेगळा संताप आहे. खरं तर ही पहिल्यांदा आलेली परिस्थिती नाहीये. हा भाग असा आहे जो खोलगट आहे आणि या ठिकाणी अगदी पुराचं पाणी सहजरित्या वाढत जाऊ शकतं. नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. प्रशासनाची पथकं या ठिकाणी आली आहेत. सकाळपासून 9:30 वाजल्यापासून ही सगळी पथकं सगळ्यांना सतर्क करत आहे. जरूर या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा चंद्रकांत. काही वेळामध्ये पुन्हा आपण भेटूया, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. काय नेमकी इथली सिच्युएशन होतीये, पुढे काय परिस्थिती जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.